हिंगोली जिल्ह्यातील हत्ता पाटीवर हत्ता साखरा तळणी या मराठवाडा ते विदर्भाला जोडणाऱ्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे 200 कोटी रुपयाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे। आणि महाराष्ट्राचं सरकार हे लोकांच्या हितासाठी गेल्या 2014 पासून काम करत आलेलं आहे। आपला हा रस्ता अत्यंत दगडाचा रस्ता असलेला बंदपर्यंतचा कधी या रस्त्यानं गाडी सुद्धा नेता येत नव्हती। कोटी रुपये शासनाने आपल्याला दिलेले आहेत। त्यामुळं आपण सर्वप्रथम आपल्या बांधकाम मंत्र्याचं हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करूया। आजच्या या कार्यक्रमात आता आपण आले सर एवढे नेते तर आम्ही काहीतरी मागितलं पाहिजे। प्रथम तर मी असं मागेन की मला बाबा राम शिंदे साहेबांसारखं सुंदर आणि राजेसारखं शक्तिशाली ईश्वरानं बनवा ही माझी पहिली मागणी राहील। आणि नंतर आता तुमच्यासाठी मागतो, पहिल्यांदा माझ्यासाठी मागितलं मी। आमच्या या हिंगोली जिल्ह्यात नरसिंग चौक पॉईंट पासून राजरस्ता बासंबा इथपर्यंतचा रस्ता, त्याचबरोबर गणेशपूर वडिवरा आडोळ खिल्लार हा सुद्धा रस्ता करणं आवश्यक आहे। नरसी नामदेव ते आठरवाडी हाही रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे। मागणी आमची आहे। त्याचबरोबर साखरा जेपूर पान करेगाव या सर्व मागण्या मी माझ्या पत्रावर आपल्याला देणार आहे। नंतर बांधकाम विभागाची बैठक आहे। पुनश्च एकदा या दोन्ही नेत्यांचं आपल्या सगळ्या तर्फे मी हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो। सर, आपण जर या हत्तापाटीपासून जर विचार केला मंत्री महोदय तर आमच्या बंदपर्यंत जिथं आता 100-150 गावं आहेत, या 100-150 गावात एकही मराठ्याचं घर नाही, तरी सुद्धा आमची ही बहुजन समाजाची मंडळी भारतीय जनता पार्टीवर निनांत असं प्रेम करते। आणि सगळ्यात जास्त मतं मला या भागातल्या आमच्या जनतेने दिली आहेत। त्यांचा आशीर्वाद हा हमेशा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी असतो। म्हणून हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे। पुनश्च एकदा आपल्या दोन्ही नेत्यांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि आपला आशीर्वाद हा आमच्या जिल्ह्यावर, आमच्या विधानसभेवर असाच राहावा अशी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज हिंगोली जिल्हा दौरा होता, काय दौऱ्यामध्ये कार्यक्रम होते आणि काय? आमदार कान्हाजीराव मुटकुळे यांच्या मतदारसंघातील आमचं कामाचा शुभारंभ झाला। साधारण 200 कोटीचं एक काम आहे आणि त्याचं एकतर कार्यक्रम आणि दुसरं म्हणजे थोडंफार आता आढावा बैठक हिंगोलीला मी विभागाची ठेवली आहे। राम शिंदे साहेब, सभापती साहेब वगैरे, परभणीला पण एक कार्यक्रम मेघनाताईंच्या इथं होता। आमदार साहेबांचं बरेच दिवसाचे होते की एकदा या विभागात येऊन जावं। ॲक्च्युली पूर्वीच म्हणजे आम्ही दोघं आमदार असताना त्यांचं डिग्रजला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाला यावं ही त्यांची मागणी होती माझ्याकडं, पण मला काही त्यावेळेला जमलं नाही। पण आता त्यांच्या आग्रहामुळे या कार्यक्रमासाठी आलो होता। पुढचे पण काही कामं आमदार साहेबांनी नवीन सुचवली तर त्याला थोडा निधी आत्ताच्या याच्यामध्ये आपल्याला देता आला नाही, पण पुढच्या याच्यामध्ये नक्की आपण योग्य पद्धतीनं निधी उपलब्ध करू। आज तुम्ही मंत्री आहात PWDचे, तानाजी मुटकुळेंनी एक पत्र दिलंय, त्यामध्ये लिहिलंय की राष्ट्रवादी अजितदादांचे हस्तक्षेप करत आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये। तर राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काय वाटतं तुम्हाला? वाटपावर आक्षेप घेतला साहेब, काम रद्द करा असं सांगितलं त्यांनी स्पष्ट भाषेत। हे बघा कसं आहे, शेवटी प्रत्येक मित्रपक्ष जरी असले तरी प्रत्येक मित्रपक्षाच्या जिथं जिथं आमदार आहे तिथं आमदारांच्या सूचनेनं कामं झाली पाहिजेत असं मित्रपक्षांमध्ये आहे। त्यांचे जिथं मतदारसंघ आहेत तिथं आम्ही कोणी हस्तक्षेप करत नाही, म्हणजे राष्ट्रवादीचे। त्यामुळे असं कुठं हस्तक्षेप झाला तर वरिष्ठांशी चर्चा करू आणि मार्ग काढू।